अरे थांबा थांबा, मज्जा येते ना? खरी मज्जा तर पुढे आहे. चला तर माझ्यासोबत. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण जाणार आहोत रमणी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आणि याचा टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून जर तुम्ही जात असाल तर हे भालगाव या ठिकाणी आहे आणि हे 15 ते 16 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. चला पाहूया थोडीशी आमच्या बसमधली मज्जा. मुले बघा कसे डान्स करत आहेत, किती छान एन्जॉय करत आहेत. हे बघा हा तर सगळ्यात शरारती मुलगा आहे आणि किती सुंदर असे या ठिकाणी ते डान्स करत आहेत, मज्जा करत आहेत आणि सगळेजण एक्साइटेड आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी. ही आहे गाडी पार्किंगची जागा. हे आहे सुंदर असं गेट. इथूनच आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा आहे आमचा सगळ्यात पहिला फोटो. या ठिकाणी सगळेजण आम्ही बसलेलो आहेत, वाट बघत आहोत नाश्त्याची. परंतु सगळ्यांना खूप भूक लागलेली होती म्हणून सगळ्यांनी पॅकेट काढलेले आहेत आणि आपला आपला नाश्ता ते करत आहेत. हे बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती हसू आहे, सगळे खुश आहेत. सगळ्यांना वाटत आहे की नाश्ता कधी काय येईना, पण आपल्याला पहिले चिप्स खायला भेटत आहे. या ठिकाणी मी आहे, मी सगळा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. पाहू शकता आमच्या शाळेतले सर्व मुले, टीचर स्टाफ या ठिकाणी आलेला आहे आणि सगळेजण शुरू है. ये देखो ये तीनों भी भुक्कड़ लड़कियां है, सबसे पीछे आई हुई है. इनको लगता है सबसे पीछे रहेंगे तो ज्यादा मिल जाएगा. बाय. सर्वजण या ठिकाणी नाश्ता करत आहे आणि चला मी पण तुमच्या सोबत या ठिकाणी काही प्लेट्स शेअर करत आहे. पहा आम्ही नाश्ता करत आहोत. या ठिकाणी आमचा पूर्ण स्टाफ माझ्यासोबत आहे आणि आम्ही नाश्ता करत आहोत. या ठिकाणी या काय म्हणत आहे, ये देखो हमारे पोहे और यहाँ पे पार्टी चालू आहे. हे आहेत आमचे शाळेचे प्रिन्सिपल. यांनाही मी विचारलेलं आहे की नाश्ता कसा आहे. सर म्हटले नाश्ता खूप छान आहे. आणि या ठिकाणी बघा शिस्त फक्त मुलांनाच नाही तर आमच्या इथल्या शिक्षक स्टाफला सुद्धा आहे. सगळेजण लाईनमध्ये येत आहेत आणि आपला नाश्ता घेऊन जात आहेत. सर्वजण या ठिकाणी मुलांसोबत आम्ही देखील नाश्ता या ठिकाणी करत आहोत. तुम्ही पाहू शकतात. पहा या ठिकाणी तुम्हाला काही सेल्फी पॉईंट पण या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी पहा पूर्ण असे सेल्फी पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिसतील. काही झोके या ठिकाणी आहेत आणि जागोजागी या ठिकाणी असे या ठिकाणी सेल्फी पॉईंट दिलेले आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळ्या मेनू या ठिकाणी लिहिलेला आहे. बघा या ठिकाणी जर तुम्हाला खेळण्यासाठी मुलांना या ठिकाणी गार्डन आहे, खूप सुंदर असं या ठिकाणी मनोरंजन आहे. त्यानंतर या ठिकाणी छोटे मुलांनी बसायचं दिलं सोडून, परंतु नवीन मोठे मुलं या ठिकाणी बसून या घोड्याचा एन्जॉय घेत आहेत. बघा माझ्या वर्गातले काही मुलं या ठिकाणी बसलेले आहेत आणि या बदकाचा आनंद घेते. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा डायलॉग या ठिकाणी बरोबर सूट होत आहे. छोटे तर छोटे, मोठे देखील पहा या ठिकाणी बसलेले आहेत. सगळेजण खूप सुंदर असा सहलीचा आनंद घेत आहेत. या 10वीच्या काही विद्यार्थिनी आहेत, या देखील लहान मुलांसोबत लहान झालेल्या आहेत आणि या देखील म्हणतायत मॅडम आम्ही आमच्या सहलीला आलेलो आहोत आणि ही सहल आम्हाला खूप आवडत आहे. बघा या ठिकाणी पूर्ण कशा सुंदर पद्धतीनं एन्जॉय करत आहेत. काही मुली झोका खेळत आहेत, काही मुलं झोका खेळत आहेत, काही जणी वरती उभा राहून सेल्फी देत आहेत आणि मी सुद्धा आनंद या ठिकाणी घेत आहे मुलांसोबत. फक्त मुलांनीच नाही तर आम्ही टीचर्सनी पण खूप या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी सीसॉसारखे किंवा असे वेगवेगळे गेम्स या ठिकाणी दिलेले आहेत, हे या ठिकाणी हे करत आहेत. काही जण याच्यातून जात आहेत, पहा हाय सुद्धा करत आहेत. या ठिकाणी पहिलीचे काही विद्यार्थी खेळत आहेत आणि या ठिकाणी व्हॉलीबॉल देखील आहेत. या ठिकाणी व्हॉलीबॉलचा देखील काही विद्यार्थी आनंद घेत आहेत. या ठिकाणी मी माझ्या वर्गांसोबत विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढलेली आहे. हे पहा माझा ग्रुप आणि माझ्या ग्रुपमध्ये एक डॉन आहे. मी तुम्हाला दाखवते. आमचा डॉन आहे, हा डॉन आमच्या वर्गाचा डॉन. पूर्ण वर्ग त्याच्या कब्जात असतो हा, असा आमचा डॉन आहे. बघा या ठिकाणी डॉननी सेल्फी काढलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी माझ्या फोनमध्ये सेल्फी घेतलेल्या आहेत. ही आहे आमच्या वर्गाच्या मॉनिटर, एकदम शांत हुशार. आणि ह्या आहेत आमच्या मॅडम, या सुद्धा माझ्यासोबतच आमच्या शाळेमध्ये टीचर्स म्हणून आहेत. आणि काही विद्यार्थ्यांनी छान छान अशा सेल्फी घेतलेल्या आहेत, काही फोटो काढलेले आहेत, काही आमच्यासोबत काढलेले आहेत तर काही त्यांनी त्यांचे देखील या ठिकाणी काढलेले आहेत. आता चला बारी येत आहे रेन डान्सची.
सगळ्यात पहिल्यांदा मुलं जात आहेत रेन डान्स करण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात कसे एन्जॉय करत आहेत, कशा डान्स करत आहेत. आणि मुलंच काय, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर सुद्धा करत आहेत. सर सुद्धा आनंद घेत आहेत रेन डान्सचा, परंतु सर आतमध्ये न जाता बाहेरच डान्स करत आहेत. आणि हो, सर म्हणतायत नको नको. हे पाहून आमच्या सुद्धा वर्गातल्या मॉनिटरला उत्साह आला आणि तो सुद्धा या ठिकाणी डान्स करू लागलेला आहे. यांची बारी झाली की आमची बारी होती. हे पहा, या ठिकाणी आम्ही सगळेजण रेन डान्स करत आहोत. आणि हो, सगळ्या टीचर्स आल्या नाही, परंतु मी गेले मुलींसोबत रेन डान्स करण्यासाठी. का तर त्यांना आणखीन आनंद मिळावा यासाठी, दुसरा उद्देश काहीच नव्हता. यानंतर आम्ही खूप खेळून थकलो आणि थकल्यानंतर वाट बघतोय जेवणाची. आणि आम्ही सगळेजण म्हणतोय आता आम्हाला भूक लागली, आता आम्हाला भूक लागली, आता आम्हाला जेवण पाहिजे. म्हणून आम्ही सगळेजण एका लाईननी या ठिकाणी जेवणाची वाट बघत आहोत. तुम्ही बघू शकतात आमचे केस ओले झालेले आहेत, कोणाचे काय झालेले आहे, कोणी मेकअप करतं, कोणी बसलेलं आहे, कोणी म्हणतं कधी येणार आहे ताट, असं सुद्धा बोलत आहेत. आणि तीच सिच्युएशन या ठिकाणी मुलांची देखील आहेत. परंतु या ठिकाणी मुलं काही ॲक्शन देत आहेत, काही बोलत आहेत, काही फोटो काढा म्हणतायत. तर कोणी विचारतं मॅडम किती वाजले, तर कोणी लाजून बसलेला आहे, तर कोणी या ठिकाणी पोजसुद्धा देत आहे. हे बघा कसे पोज देत आहेत पहिलीचे दुसरीचे विद्यार्थी. आणि या ठिकाणी बघा हा विचारतो मॅडम किती वाजले, कोणी स्पायडरमॅनची पोज देत आहे, कोणी असं बसलेलं आहे, कोणी फार टेन्शन घेऊन बसलं आहे कधी जेवायला येतं, कोणी सिरियस आहे, तर कोणी ओम नमः शिवाय या पोझिशनमध्ये बसलेलं आहे. बघा हे सगळे किती शांत बसलेत. तर शेवटी बसलेला विद्यार्थी म्हणतो कधी येतं जेवण, आणि एकदाचं जेवणाला सुरुवात झालेली आहे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा जेवताना सगळेजण बफे सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळे रूल्स सगळे विद्यार्थी फॉलो करत आहेत. सगळ्यांच्या समोर सुंदर असे ताटं वाढून ठेवलेले आहेत. आता सगळेजण प्रार्थना म्हणत आहेत. प्रार्थना झाली की आम्ही जेवणाला सुरुवात केली. आणि हो, सगळ्यात विशेष म्हणजे आम्हाला 3-3 गुलाबजामुन भेटले. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही फक्त खेळलोच नाही, तर काही या ठिकाणी स्पोर्ट पण आमचे घेतलेले आहेत. बघा चौघांचा ग्रुप करून या ठिकाणी आम्ही काही गेम्स पण या ठिकाणी खेळलेले आहेत. आणि गेम खेळताना कोणी खेळतं, कोणी पडतं, कोणी रडतं, तर कोणी हसतं. या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी एका दिवसामध्ये केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर आमचं असं क्यूटचं कपल या ठिकाणी सुद्धा आमच्यासोबत डान्स करत आहे आणि या विद्यार्थ्यांसोबत एन्जॉय देखील करत आहे. काळी बिंदी या गाण्यावरती सुद्धा डान्स चालू आहे. हे बघा आमचा डॉन कसा डान्स करतोय. कसा वाटला तुम्हाला आमच्या डॉनचा डान्स? मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी गोल्ड रिंगणमध्ये गेम खेळत आहोत. आणि हा गेम कोण घेत आहे, तर आमचे सर घेत आहेत. या ठिकाणी विद्यार्थिनी पण आहेत आणि आम्ही पण या ठिकाणी या गेममध्ये सामील झालो आहेत. आणि हे खेळून झाल्यानंतर बारी येते ते बैलगाडीची. हो, बैलगाडी असं म्हणल्यानंतर कोणाला वाटत असेल की काय त्याच्यात मज्जा. अहो तुम्ही बसून तर बघा, बसल्यानंतर तुम्हाला कळेल काय मज्जा असते. बैलगाडीमध्ये बसून झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही ट्रॅम्पलिंग या ठिकाणी आलेलो आहोत आणि काही विद्यार्थी या ठिकाणी मनसोक्त उड्या मारत आहेत. आणि वेळ येते ती जाण्याची आणि यानंतर आम्ही आमच्या घरी निघण्यासाठी तयार झालेलो आहोत. सगळेजण गाडीत बसलेत आहेत आणि सगळेजण निघत आहेत. बघा या ठिकाणी सगळ्या मुलांचे चेहरे सुकलेले आहेत की नको मॅडम नको, वापस नको जायचं, आज इथेच थांबू असे बोलत आहेत. परंतु काय करता, टायमिंग संपलेला आहे. जर तुम्हाला देखील असाच एन्जॉय करायचा असेल तर या ठिकाणी मी फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि या फोटोवरती काही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देखील दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून कॉल करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.